बहुतेक वेळा आपल्या अवतीभोवतीची माणसं, सवयी आणि साधनं ही आपल्या वेळेचा अपव्यय आणि तब्येतीची हानी करत असतात. वेळ ही साठवून ठेवता न येणारी बाब आहे आणि आनंदी आयुष्यासाठी चांगल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे यशस्वी जीवनासाठी वेळ आणि तब्येतीचे व्यवस्थापन पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. गिरीश जाखोटिया यांनी केले. 7 रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, उपप्राचार्य प्राध्यापक देवराव मुंडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना जाखोटिया म्हणाले, स्वतःचे अर्थार्जन हे स्त्रियांच्या सक्षमीकरणातील मूलभूत घटक आहे. त्यामुळे आर्थिक स्वावलंबन आणि व्यावसायिक यश प्राप्त करण्यासाठी ज्ञान आणि माणसांचे संघटन, नम्रता, योग्य नियोजन आणि कौशल्य, सचोटी आणि स्वतःचे वेगळेपण या मूल्यांची जोपासना करायला हवी. उद्योगाची सुरुवात ही नदीच्या उगमासारखी छोटीशी असली तरी धैर्य, कल्पनाशक्ती आणि व्यावसायिक नैतिकतेच्या जोरावर मिळवलेली ओळख ही मोठे होण्यास मदत करते. मात्र मोठ्या यशाने अहंकारी बनू नका, प्रेमाने जगायला आणि वावरायला शिका, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका मृदुला मोहोळकर यांनी केले, तर आभार उपप्राचार्य प्राध्यापक देवराव मुंडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.